नमस्कार, मी प्रतीक्षा शिवणकर म्हणजे तुला जपणार आहे या मालिकेतील तुमची अंबिका. तुझा फेवरेट फटाका? फुलबाजी. फटाका नाही. आवडता फराळाचा आयटम? चकली, लाडू, चिवडा सगळं 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 सगळा फराळ. आणि काय बनवायला येतं? मला सगळं बनवायलाही येतं. अरे वा, नाईस. फराळ वर्सेस मिठाई, काय निवडशील? फराळ. एखाद्या सेलिब्रिटी सोबत जर फटाके फोडायचे असेल, दिवाळी साजरी करायची असेल तर कोण असतं? शाहरुख खान. वाव. दिवाळीत घडलेला एखादा फनी किस्सा किंवा आठवणीतला मोमेंट काय असेल? फनी किस्सा नाही, पण लहानपणी एकदा आम्ही असे सगळे लहान मुलं फटाके वाजवत होतो आणि अचानक एक मोठा स्फोट झाला होता आणि खूप ओरडा खाल्ला होता सगळ्यांनी आम्ही. दिवाळी म्हणजे काय, ट्रेडिशन की सेलिब्रेशन? दोन्ही. एथनिक की वेस्टर्न? एथनिक. दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. ही दिवाळी आनंदाने साजरी करा. हा एक सण आहे आपला, सणासारखा साजरा करा. खूप फटाके वाजवून प्रदूषण, सगळे प्राणी यांना किंवा म्हातारी माणसं जी आजारी आहेत त्यांना खूप त्रास होतो. सो या छोट्या छोट्या गोष्टी थोड्या थोड्या जपत आपण आनंदाने दिवाळी साजरी करूया. नमस्कार, मी प्रतीक्षा शिवणकर म्हणजे तुला जपणार आहे या मालिकेतील तुमची अंबिका. तुझा फेवरेट फटाका? फुलबाजी. फटाका नाही. आवडता फराळाचा आयटम? चकली, लाडू, चिवडा सगळं 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 सगळा फराळ. आणि काय बनवायला येतं? मला सगळं बनवायलाही येतं. अरे वा, नाईस. फराळ वर्सेस मिठाई, काय निवडशील? फराळ. एखाद्या सेलिब्रिटी सोबत जर फटाके फोडायचे असेल, दिवाळी साजरी करायची असेल तर कोण असतं? शाहरुख खान. वाव. दिवाळीत घडलेला एखादा फनी किस्सा किंवा आठवणीतला मोमेंट काय असेल? फनी किस्सा नाही, पण लहानपणी एकदा आम्ही असे सगळे लहान मुलं फटाके वाजवत होतो आणि अचानक एक मोठा स्फोट झाला होता आणि खूप ओरडा खाल्ला होता सगळ्यांनी आम्ही. दिवाळी म्हणजे काय, ट्रेडिशन की सेलिब्रेशन? दोन्ही. एथनिक की वेस्टर्न? एथनिक. दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. ही दिवाळी आनंदाने साजरी करा. हा एक सण आहे आपला, सणासारखा साजरा करा. खूप फटाके वाजवून प्रदूषण, सगळे प्राणी यांना किंवा म्हातारी माणसं जी आजारी आहेत त्यांना खूप त्रास होतो. सो या छोट्या छोट्या गोष्टी थोड्या थोड्या जपत आपण आनंदाने दिवाळी साजरी करूया.